भगवतो साधक संगो स्वामीची भटी पन्नो भगवतो साधक संगो यं इदं चत्तारि पुरीसयोनि आत्मपुरीसपुकल एसा भगवतो साधक संगो आहुनियो बाहुनियो दक्षिणियो अंजलि करनियो अनुत्तरं प्रियं कीर्तं असति साधु 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 सुपटिपन्नो भगवतो साधक संगो उजुपटिपन्नो भगवतो साधक संगो न्यायपटिपन्नो भगवतो साधक संगो सामीचिपटिपन्नो भगवतो साधक संगो यदिदं चत्तारि पुरीसयोनि आत्मपुरीसपुकला एसा भगवतो साधक संगो आहुनियो बाहुनियो दक्षिणियो अंजलि करनियो अनुत्तरं प्रियं लोकसाधि साधु 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 सर्व आदरणीय भिक्खू संघ, जो पुण्यक्षेत्र असणारा भिक्खू संघ, आपण सर्वांनी आसन ग्रहण करायचं आहे. सर्व भिक्खू संघांनी व तसेच आमचे उपासक उपासिका दायक दायिका आजच्या या आपण सुंदर अशा कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. कधी हटून जाते हो अजी आमचे यूट्यूब चॅनल आहे ते चॅनलमध्ये
सुखी सुखी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वप्रथम मी वंदन करतो. आजच्या या अभूतपूर्व अशा महापरित्राण पाठ समारोहाच्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांच्या मधुर वाणीतनं ज्यांच्या गाण्यातनं हा महापरित्राण पाठ या ठिकाणी आज होऊ घातलेला आहे ते आदरणीय पूजनीय बनते बदंत ज्ञानज्योती महास्तवीर आणि त्यांचे सर्व बदंत सहकारी या ठिकाणी या समारोहाला आवर्जून उपस्थित असणारे समस्त उत्तर नागपुरातील बौद्ध उपासक उपासिका आणि जन हो. मी सर्वप्रथम पूजनीय ज्ञानज्योती महास्तवीर आणि त्यांच्या समस्त भिक्षुवृंदांचं या ठिकाणी उत्तर नागपूरच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. सदर महापरित्राण पाठ हा उत्तर नागपुरातील समस्त जनतेच्या आरोग्यासाठी त्यांच्या उत्तम जीवनासाठी त्यांच्या भविष्याची पुढील वाटचाल ही चांगल्या पद्धतीने व्हावी यासाठी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. मी या प्रसंगी आपणा सर्वांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धा. आपण सर्वांनी साधू वाजू. साधू 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 साधू. सर्व शील संपन्न उपासक उपासिका दायक दायिका ज्या क्षणाची ज्या वेळेची आपण अतिशय आतुरतेने वाट बघत होतात, ज्यांच्या वाणीतून भगवान सम्यक संबुद्धांची बुद्धवाणी ऐकायची आहे, ते आदरणीय महास्तवीर ते इथपर्यंत आले आहेत. पण बौद्ध संस्कृतीचा एक नियम आहे दायकांनो, की सुरुवात करत असताना सर्वप्रथम आपण शील ग्रहण करून क्षमायाचना करून आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करतो. म्हणून त्या म्हणजे नेटवर्क पूर्ण चालणं सुरू होतं. नाही तर काय याच्यानं झॅमर सारखं राहते, नेटवर्क पर्यंत येत नाही. तर म्हणून त्यासाठी आता बरं दिसते. कारण भगवान बुद्धाच्या काळात अशा उपासक उपासिका दिसतात, भगवान बुद्ध धम्म नाही सांगायचे. तर म्हणून मला असं वाटते की डोक्यावर शेव पदर नसलंच पाहिजे, पायात चपला जोडे नसलेच पाहिजे, जे उभे आहेत त्यांनी बसून ऐकलंच पाहिजेत. तर तेव्हा कुठे आपण सद्धम्म